प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे, पण मुलं अजून शैक्षणिक प्रवाहाच्या बाहेर आहेत. काम, गरिबी आणि सामाजिक परिस्थितीमुळे ते शाळेत जाऊ शकत नाहीत. सरकारने प्रत्येक योजना सुरू केल्या आहेत, पण अजूनही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. NGO आणि सामाजिक कार्यकर्ते मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचं काम करत आहेत. मुलं शाळेत जाऊ लागली आहेत, त्यांचे जीवन बदलत आहे. शिक्षक मुलांना शिकवत आहेत, त्यांचे भविष्य बदलत आहे. मुलं शाळेत जाऊ लागली आहेत, त्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे. शैक्षणिक प्रवाहात परतणे एक नवीन भविष्याची सुरुवात आहे. फाउंडेशन आम्ही पुण्यामध्ये काम करत आहोत, नंदुरबारमध्ये काम करत आहोत आणि आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये आम्ही काम करत आहोत. हे अनेक प्रकारचे आम्ही काम करत आहोत. महिलांच्या उद्योजकतेबरोबर आम्ही काम करत आहोत, किंवा लाईव्हलीहूड असेल, कौशल्य विकसन असेल, सामाजिक सुरक्षा योजनांसंदर्भातले कामं असतील. आणि आता आम्ही काम जे सुरू केलेलं आहे ते म्हणजे वीजभट्ट्यांवर रुबल जिज्ञासा केंद्र आम्ही सुरू केलेलं आहे. कारण काय होतं की बऱ्याचदा आदिवासी स्थलांतरित करतात, वीजभट्ट्यांवर काम करत असतात, आणि हे काम करत असताना काही वेळेला जर मुलं लहान असतील तर ती सुद्धा त्यांच्याबरोबर त्या वीजभट्ट्यांवर जातात. मग अशा वेळेला त्या मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. तो खंड पडू नये म्हणून आम्ही त्या वीजभट्ट्यांवरच असे शिक्षण केंद्र सुरू करत आहोत, जेणेकरून तर शिक्षणामध्ये जर खंड पडला तर मग पुढची सगळी त्यांची जी शिक्षणाची सायकल आहे ती डिस्टर्ब होते आणि ऑटोमॅटिक ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. ते होऊ नये म्हणून आम्ही तिथे त्या सेंटरमध्येच त्या वीजभट्ट्यांवरच असं शिक्षण केंद्र सुरू करत आहोत. हे करत असताना आम्हाला ते वीजभट्ट्यांचे मालक त्यांचे सहकार्य होत आहे, ज्यांचे जमीन आहे त्यांचे सहकार्य होत आहे. त्यामुळे असं एक कम्युनिटी मिळून आम्ही हे काम करत आहोत. परंतु हे काम करणं खूप गरजेचं आहे, कारण या मुलांचा शिक्षणाचा हक्क आहे, किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुद्धा अशा इक्विटेबल एज्युकेशन बद्दल सांगत आहे. असं होत असताना आम्ही ते करत आहोत. आणि इथे आमची जी केंद्र असेल ते सुरुवातीला सकाळी 2 तास असेल. मग त्या 2 तासामध्ये त्यांचं फाउंडेशनल लिटरसी असेल, स्वच्छता असेल, आणि बाकी शैक्षणिक जे काही त्यांच्या गॅप्स राहतात त्या गॅप्सवर आधारित हे आमचं शिक्षण असेल. या शिक्षण केंद्राबरोबरच आम्ही इथे महिलांचं आरोग्य असेल, किंवा कामगारांची सामाजिक सुरक्षा संदर्भातले प्रश्न असतील, किंवा त्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेणं असेल, त्यांचं आरोग्य संदर्भातलं ओरिएंटेशन असेल, व्यसनाधीनता खूप आहे त्या संदर्भातलं उद्बोधन असेल, त्यासाठी सुद्धा आम्ही इथे काम करत आहोत. आम्ही उमापूरमध्ये काम करतच आहोत. तिथे आमचं रुबल जिज्ञासा केंद्र आहे, ज्याची सुरुवात आम्ही 12 मुलांबरोबर केली होती. आता तिथे जवळजवळ 55 विद्यार्थी रोज येतात. तिथे त्यांचे खेळ होतात, शिक्षण तिथे सातत्याने चालू आहे. कोरकू भाषेतून तिथे शिक्षण मुलांना मिळत आहे. असे आम्ही शिक्षणाचे प्रयोग इथे करत आहोत. आणि इथून पुढे आम्ही वेगवेगळ्या वीजभट्ट्यांवर सुद्धा काही प्रयोग करण्याचा विचार करत आहोत. तिथे सुद्धा आम्ही केंद्र सुरू करणार आहोत. संख्या ते 1 अंकापासून संख्या तयार करणे, म्हणजे म्या अंक ते आपण संख्या तयार करना. हमारा बच्चे उधर गांव में वैसे ही फिरता था, इधर आ गया हम लोग, लेकिन हम गरीब है इसलिए हम काम को आ रहे. उधर कोई नहीं देखता हमारे बच्चों को, इसलिए हम ला लिए इधर. इसलिए हमने बच्चे उनको इधर लेके आया. तो इधर स्कूल चालू है, तो अभी स्कूल में अच्छे बच्चे पढ़ रहे, तो कुछ बनेगा करेगा वो स्कूल में जाके. भाषा में बोलते सर, फिर हमको समझ में आएगा. कैसा क्या क्या बता? हमारे भाषा में बोलते सर. उमापुर में स्कूल है, पर नाम गिम सब डाला हुआ है, पर माँ बाप पूरा भट्टे पर काम को आया था. घर को कोई नहीं देखने वाला करके पूरा भट्टे पर लेकर आए. और भट्टे पे ट्यूशन चालू है. ट्यूशन में सवेरे सवेरे बच्चे सवेरे शाम को पूरे जाते ट्यूशन में, और मस्त 2-3 घंटा ट्यूशन चालू रहते हैं यहाँ सवेरे और शाम को. कुछ बच्चे यहाँ भी पढ़ रहे. संकल्पना चांगली वाटली. ते
आणि अशा संकल्पना जर आहे या लोकांचे जे अज्ञानपण आहे हे दूर व्हाकरता जर करत जे संस्था काम करत आहे त्याला आमचं बी म्हणजे सपोर्ट आहे, पाठबळ आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आम्हाला पण आनंद वाटते की यांनी करावं आणि चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी तरी आम्हाला आशा वाटते. त्यामधून मी या लोकांमध्ये जवळजवळ 10 ते 15 वर्ष राहतो, या आदिवासी पिढीमध्ये राहतो, म्हणजे वीट भट्ट्यावर काम करतो लोक. पण त्याच्यामधून त्याच्यात जे म्हणजे कमजोरी आहे, त्या लोकांमध्ये जे कमजोरी आहे ते निदर्शन येते आपल्याला की हे लोक किती अजून बी शिक्षणापासून किती वंचित आहेत. त्या लोकांना काही अजून कळत नाही आहे. हे एखाद्या काहीतरी बिमार पडला तर एखाद्या भक्ताकडे जायचं, त्यांना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते खूप मागासलेले लोक आहेत, त्यांना काही कळतच नाही असं म्हटलं चालतं. पण यांनी जे संकल्प माहिती आमच्यापुढे मांडले त्याला आम्हाला खूप चांगलं वाटलं की बाबा नाही हे जर अशा पद्धतीने जर केलं तर मला तर वाटतं की बाबा याच्यामधून काहीतरी खरंच काहीतरी घडू शकते आणि या लोकांवर काहीतरी 100 नाव पण तरी 10-20% लोक जर ते सुधारले तरी खरंच व्यसन आहे या लोकांमध्ये. व्यसनावर जर बोललं गेलं आणि त्याच्यावर जर काहीतरी फोकस पडला तरी बऱ्याचशा प्रमाणात या लोकांवर असर पडेल आणि त्याच्यातून काहीतरी लोक तयार होतील. एकदम तर नाही होणार, पण थोडं काय होणार. आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही या गोष्टीला पूर्ण संबोधन म्हणजे खूप पाठबळ देतो आहे आणि आम्हाला आनंद वाटतो खरंच त्यांनी करावं असं आहे.